नमस्कार, मी शुभांगी. आज मी करणार आहे मैद्यापासून मैद्याचे पापड करणार आहेत. मैदा छान चाळून घेतला आहे स्वच्छ. 2 वाटी मैदा घेतला आहे मी. एका वाटीने सर्व माप घ्यायचं आहे. बरोबर व्यवस्थित होत्यात पापड. त्यासाठी मी आता यात 3 वाटी पाणी घालणार आहे. ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने घालायचं. 1 वाटी, 2 वाटी आणि 3 वाटी पाणी घातले बरोबर. ज्या वाटीने मैदा घेतलाय त्याच वाटीने पाणी घालायचं. हलवून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं. त्यात गाठी राहायला नाही पाहिजे, गुठळ्या व्हायला नाही पाहिजेत. थोडासा वेळ लागतो इथं हलवून घ्यायला. छान हलवून घ्यायचं आहे. छान पापड चवीला लागतात हे पापड. करून बघा एकदा. आणि भरपूर 50 पापड होतात याचे. सोपी पद्धत आहे ही. हे पहा, या पद्धतीने मी सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले. तर आपण आता पाणी गरम करायला घेऊया. तर त्यासाठी मी पाणी घेतले. 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी, 4 वाटी, 5 वाटी, 6 वाटी आणि 7 वाटी मी पाणी घेतले. त्याच वाटीने घ्यायचं आहे पाणी गरम करायला. गॅस सुरू केला आहे. पाणी गरम करायला ठेवलं आहे. बरोबर 7 वाटी पाणी लागलं मला. हे माप अगदी परफेक्ट आहे. पाणी छान उकळून द्यायचं. त्यात थोडेसे जिरे, मीठ घातले थोडंसं. जिरे आणि मीठच घालायचं फक्त. तुम्ही हिरवी मिरची बारीक करूनही घालू शकता आणि लाल मिरची तुम्ही घालू शकता. पापड खारही घालू शकता. मी नाही घातलं. बिन पापड खारचे छान होतात ते पापड. खरंच एकदा करून बघा. पाणी आपलं आता उकळायला ठेवलं मी. छान पाणी हे बघा, उकळी आली पाण्याला. ते मिक्स केलेलं मैद्याचं मिश्रण आपण ह्यात ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्याच्याही गाठी गुठळ्या नाही व्हायला पाहिजे, इतकं छान होतंच ते. व्यवस्थित माप बरोबर घेतलं की पाण्याचं माप व्यवस्थित घेतलं की व्यवस्थित होते. हे बघा, या पद्धतीने आपलं थोडंसं झाकून ठेवायचं आणि मैदा काय लगेच शिजतोय. गॅस बंद करायचा. मी आता डायरेक्ट हे टेरेसवर आणले. हे बघा, या पद्धतीने मी सर्व पापड घालून घेणार आहे. खरंच छान लागतात हे चवीला. तळल्यावर थोडासा लाल होतोय, मैदा होणारच लाल, पण चवीला होतात. खूप छान होतात हे पापड. खरंच करून बघा. आणि किती मोठा होईल तेवढा होतोय. करल तेवढा मोठा होतोय. पण असे जाड पण घाला. जाडच घाला खरं तर. पातळ घातल्यावर मग लईच पातळ होतात. भरपूर पातळ पापड होतात ते वाळल्यावर. हे बघा, या पद्धतीने मी सर्व पापड घालून घेतले. यात शाबू मिक्स करून पण घालू शकता तुम्ही. छान होते. हे बघा, आपले पापड आता तयार आहे. जवळजवळ 40-50 पापड झालेत आपले 2 वाटी मैद्यापासून. हे बघा, आणि वाळतातही लगेच. किती पातळ झाले बघा, जाड घातलेले पापड. तुम्ही बघू शकता. वाळलेत आता. सकाळी घातलेत त्यामुळं दुपारपर्यंत वाळून निघतात. संध्याकाळपर्यंत तळायला मोकळं, रिकामं खायला, तळून खायला. आवडला का व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज करा. हे बघा, या पद्धतीने मी सगळे पापड वाळवून घेतलेत. लगेच वाळतात, ऊन पडतंयच आता. आणि चवीला तर एकच नंबर लागतात. खरंच करून बघा एकदा. 2च वाटी मैद्यापासून, जास्तही नाही. 1 किलोचं कागद भरून जातोय व्यवस्थित. हे बघा, किती पातळ झालेत बघा. तुम्ही बघू शकताय.
हे बघा आपले पापड वाळवून तयार आहेत. हे बघा किती पातळ झाले आणि पटपट निघतातही कागदावरून. असे होत नाही की आणि चिरत नाही, तुटत नाही, मोडत नाही, काय होत नाही, एकसारखे होतात व्यवस्थित. हे बघा खूप पातळ पापड झालेत, छानच झालेत. करून बघा एकदा, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा इतके सारे पापड झाले. 2 वाटी मैद्यापासून एक 40-50 पापड झाले. तुम्ही बघू शकता. आणि छान पातळ पातळ सालपापड्यांसारखेच पापड झालेत हे. करून बघा एकदा, खरंच करून बघा आणि चवीलाही लागतात. मी करून खाऊन बघितले एकदा. हो खूप छान होतं आणि तुटत नाही, मोडत नाहीत की काय नाही, टेन्शन फ्री. टेन्शन घ्यायचं नाही आता पापड तुटणार आपला. हे बघा मंद गॅसवरच तळायचं. हे पहिला तेल गरम करून घ्यायचं, नाहीतर लाल होतात हे पापड थोडेसे, पण छान लागतात चवीला. हे बघा या पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पापड मी तळून दाखवते. हे बघा कसा वाटला व्हिडिओ. आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा. हे बघा आणि फुलतोही छान. पापड खार पण घालायची आवश्यकता नाही. आणि या पापडाला फक्त मला सर्व मिळून मला 10 वाट्या पाणी लागलं. 2 वाटीला 10 वाट्या पाणी एकदम करेक्ट प्रमाण आहे, व्यवस्थित प्रमाण आहे हे. करूनच बघा खरंच. 10 वाट्या पाणी 2 वाटी मैद्याला. ज्या वाटीने मैदा घेतात त्याच वाटीने तुम्ही पाणी घाला. प्रमाण व्यवस्थित अचूक असलं की व्यवस्थित होतात. हे बघा. तर चला सर्वांना बाय बाय.